नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण या लेक्चरमध्ये डी मॉरिस थेरम फॉर रॅशनल नंबर. ठीक आहे. आता बघा, रॅशनल नंबरसाठी डी मॉरिस थेरम काय राहतो, त्याचं स्टेटमेंट बघा. तुम्हाला क्वेश्चनमध्ये विचारलं जाईल, क्वेश्चन पेपरमध्ये विचारलं जाईल, स्टेट अँड प्रूव्ह डी मॉरिस थेरम. बघा, स्टेट आणि प्रूव्ह जर विचारलं तर तुम्हाला स्टेटमेंट पण लिहायची आहे आणि त्याचं प्रूव्ह पण करायचं आहे. ठीक आहे. तर हा तुमच्याकडे बघा व्हेरी IMP आहे. आपण पाहतोय लेक्चर 4. ठीक आहे. आता बघा, या थेरमचा आपण प्रूफ पाहूया. याच्यामध्ये काय काय लागतं. आता हा IMP आहे, हा पेपरला येतोच. तर हा तुम्हाला एक तर 4 मार्काला येईल किंवा एक तर 6 मार्काला येईल हा क्वेश्चन. ठीक आहे. तर मॅक्सिमम हा 6 मार्कालाच येतो. आता आपण प्रूव्ह करूया. बघा काय सांगतो तुमच्याकडे थेरम. स्टेटमेंट बघा, इफ n इज एनी रॅशनल नंबर्स. बघा, आता रॅशनल नंबर्स काय राहतो तुमच्याकडं. रॅशनल, सपोज मी n जर रॅशनल नंबर घेतला, रॅशनल कसा असतो तुमच्याकडे P/Q फॉर्ममध्ये. बघा, रॅशनलमध्ये काय काय येतो तुमच्याकडे. पॉझिटिव्ह इंटिजर्स, त्याच्यानंतर 0 निगेटिव्ह इंटिजर्स अँड तुमच्याकडे P/Qच्या फॉर्ममध्ये नंबर्स. एवढे नंबर तुमच्याकडे रॅशनल नंबरमध्ये येतात. म्हणजे सगळे पॉझिटिव्ह इंटिजर पण येतं, 0 पण येतं, निगेटिव्ह इंटिजर्स पण आणि P/Qच्या फॉर्ममधले सर्व एलिमेंट हे तुमच्याकडे कशामध्ये येतं, रॅशनल नंबर्समध्ये. म्हणजे तुमच्याकडे n जो आहे तो रॅशनल नंबर असेल. देन वन ऑफ द व्हॅल्यू ऑफ, बघा कोणती एखादा n साठी काय तुमच्याकडं कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू n असेल तर त्याची व्हॅल्यू हा n जो आहे तो समोर येतो. काय तुमच्याकडं कॉस n थीटा प्लस आय साइन n थीटा हे प्रूव्ह करायचं आपल्याला. ठीक आहे. म्हणजे काय प्रूव्ह करायचं बघा, आपल्या क्लेम काय आहे. क्लेम की तुमच्याकडं कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू पॉवर जर n असेल, बघा मी इथे n घेतो, n पॉवर असेल तर ती काय होतं बघा, कॉस n थीटा प्लस आय साइन n थीटा. म्हणजे काय, हा जो n आहे तो समोर येतो, इथं पण हा समोर येतो. ठीक आहे, पॉवरला असेल. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर त्यासाठी बघा, n कसा आहे तुमच्याकडे रॅशनल नंबर आहे. रॅशनल नंबर काय काय असतं आपल्याकडे, पॉझिटिव्ह इंटिजर असतो, एक तर 0 असतो, त्याच्यात निगेटिव्ह इंटिजर्स पण असतो आणि P/Qच्या फॉर्ममध्ये असतो. म्हणजे आपल्याला किती केसेसमध्ये पाहायचं आहे बघा. तर तुमच्याकडे केस फर्स्ट मध्ये काय राहील, केस फर्स्ट मध्ये काय राहील तुमच्याकडं, n इक्वल टू पॉझिटिव्ह इंटिजर्स. ठीक आहे. आपल्याला किती केसमध्ये पाहिजे, 4. सेकंड केसमध्ये काय राहील तुमच्याकडे, n इक्वल टू 0. थर्ड केसमध्ये काय राहील तुमच्याकडं, n इक्वल टू निगेटिव्ह इंटिजर्स. आणि फोर्थ केसमध्ये काय राहील तुमच्याकडे, n इक्वल टू P/Qच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. असे 4 केसेसमध्ये आपल्याला हे प्रूफ पाहायचं आहे. बघा, लक्षात आलं की तुमच्याकडे रॅशनल नंबर कोण कोण असतो, पॉझिटिव्ह इंटिजर, निगेटिव्ह इंटिजर्स, 0 आणि P/Qच्या फॉर्ममध्ये. मग आपण पाहूया पहिली केस. ठीक आहे. बघा, आता प्रूफमध्ये येऊया. आपण याला 4 केसेसमध्ये पाहणार आहोत. दिस इज 4 केस. तर फर्स्ट केस काय राहील तुमच्याकडं. फर्स्ट केस बघा, n जो आहे n बी अ पॉझिटिव्ह इंटिजर्स. ठीक आहे. म्हणजे तुमच्याकडे n ची व्हॅल्यू काय असू शकते, 1 2 3 4 अँड सो ऑन. n इज अ पॉझिटिव्ह इंटिजर्स. तर पॉझिटिव्ह इंटिजर असेल तर आपण मॅथमॅटिकल इंडक्शननी प्रूव्ह करूया. काय, मॅथमॅटिकल इंडक्शन. तर मॅथमॅटिकल इंडक्शननी कसं प्रूव्ह करतो आपण बघा. मॅथमॅटिकल इंडक्शननी प्रूव्ह करतो आपण. n इक्वल टू 1 साठी प्रूव्ह करतो फर्स्ट. सेकंड काय दाखवतो आपण की n इक्वल टू k साठी प्रूव्ह आहे, ऑब्वियस. बघा, पहिलं काय दाखवणार आपण, n इक्वल टू 1 साठी दाखवणार आणि n इक्वल टू 1 साठी जर प्रूव्ह झाला तर ऑब्वियस n इक्वल टू k साठी प्रूव्ह असतो, इथपर्यंत आपण दाखवणार. थर्ड काय सांगणार मग आपण, n इक्वल टू k प्लस 1 साठी आपण प्रूव्ह करणार आहे. ठीक आहे. जर n इक्वल टू k साठी प्रूव्ह असेल तर तुमच्याकडे फॉर n इक्वल टू, म्हणजे आपण जो घेतला n फॉर n साठी हा ट्रू होतो, ऑब्वियस. ठीक आहे. म्हणजे 2 गोष्टी दाखवायच्या आपल्याला. एक तर n इक्वल टू 1 साठी दाखवायचं आहे आणि n इक्वल टू k साठी दाखवायचं आहे. n इक्वल टू k साठी ऑब्वियस राहतो कधी, ज्यावेळेस n इक्वल टू 1 साठी तर तुम्ही दाखवला तर ऑब्वियस n इक्वल टू k साठी राहतो. ठीक आहे. आणि नंतर n इक्वल टू k साठी जर तुम्ही दाखवला तर ऑब्वियसली n इक्वल टू, म्हणजे फॉर n साठी हे ट्रू राहतो. म्हणजे आपल्याला 2 गोष्टी दाखवायच्या, n इक्वल टू k 1 आणि इक्वल टू k प्लस 1. तर बघा, n जर पॉझिटिव्ह असेल तर मॅथमॅटिकल इंडक्शननी आपल्याकडे स्टेप फर्स्ट काय, मॅथमॅटिकल इंडक्शनसाठी
पहिलं स्टेपमध्ये n इक्वल टू 1 साठी आपण दाखवणार आहे. ठीक आहे. तर बघा कॉस थीटा सॉरी pn आपण याला मानलं pn इक्वल टू कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू n म्हणजे pn इक्वल टू आता काय दाखवायचं आपल्याला हा n समोर येतो कॉस n थीटा प्लस आय साइन n थीटा वेर n बिलॉंग्स टू एनी नॅचरल नंबर्स. ठीक आहे. आता बघा स्टेप फर्स्ट मध्ये काय दाखवायचं आपल्याला मॅथमॅटिकल इंडक्शन काय सांगतो तुम्ही n इक्वल टू 1 साठी दाखवा. तर मग आपल्याकडे काय आहे कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू n ची व्हॅल्यू किती पुट केली आपण 1 तर 1 पुट करा. मग 1 पुट केल्यानंतर काय तुमच्याकडे काही फरक पडतो का नाही कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. मग आता मी काय घेतो इथं कॉस 1 थीटा घेतो. ठीक आहे. काही फरक पडतो का नाही आय साइन 1 थीटा काही फरक पडतो का नाही. मग आपल्याला 1 साठी ट्रू झालं काय कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू 1 असेल तर कॉस 1 थीटा प्लस आय साइन थीटा. ठीक आहे. हा तुमच्याकडे कशासाठी प्रूव्ह झाला n इक्वल टू 1 साठी. मग जर n इक्वल टू 1 साठी प्रूव्ह झाला तर आपण काय दाखवतो इथं की n इक्वल टू k साठी प्रूव्ह आहे. तर आपण काय करणार आता बघा p ऑफ 1 ट्रू आहे तर स्टेप 2 साठी p ऑफ k म्हणजे n इक्वल टू काय पुट केलं मी n ऑफ k साठी हे ट्रू आहे ऑब्वियस आहे म्हणजे काय तुमच्याकडे कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू k. आता काय तुमच्याकडे k म्हणजे काय कॉस k हा k समोर आला आणि हा k इथं अँगलला आला काय कॉस k थीटा प्लस आय साइन k थीटा याला इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. काय केलं आपण n इक्वल टू 1 साठी दाखवलं n इक्वल टू k साठी ऑब्वियस होतो. सेम आता काय दाखवणार आपण n इक्वल टू k प्लस 1 साठी दाखवायचं आपल्याला. जर n इक्वल टू k प्लस 1 साठी होड झाला तर फॉर n साठी पण काय होतो हा होड होतो. ठीक आहे. तर पहिलं चला प्रूव्ह करूया आपण. आता काय प्रूव्ह करायचं आपल्याला की n इक्वल टू k साठी तर मग n ची व्हॅल्यू मी पुट केली k प्लस 1. ठीक आहे. तर k प्लस 1 चला पुट करूया कॉस थीटा प्लस आय साइन k रेस टू k प्लस 1. k प्लस 1 म्हणजे काय की आपण एकदा k घेऊया एकदा 1 पॉवर घेऊया मग या दोघांचं मिळून काय होईल k प्लस 1 कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू k इंटू कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. आता पहिला आपण k साठी काय तुमच्याकडे k समोर येतो कॉस k थीटा हा k पॉवर समोर आला कारण आपण वरतीच पाहिलं इक्वेशन नंबर 1 प्लस आय साइन k थीटा इंटू कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. ठीक आहे. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करूया आपण. काय तुमच्याकडे या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. बघा मल्टिप्लिकेशन कसं करतो आपण हा तुमच्याकडे फर्स्ट पार्ट आहे हा सेकंड पार्ट हा याचा फर्स्ट पार्ट आहे याचा हा सेकंड पार्ट. बघा हा याचं मल्टिप्लिकेशन करून काय करणार आपण की रियल पार्ट बरोबर ॲडिशन अँड इमॅजिनरी पार्ट बरोबर ॲडिशन. ठीक आहे. मग ज्यावेळेस मी मल्टिप्लिकेशन करू आपण मल्टिप्लिकेशन पाहिलेलं पण आहे जर करून द्यायचं असेल तर मी इथं करून देतो कॉस k थीटा प्लस आय साइन k थीटा इंटू काय करायचं आपल्याला कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. ठीक आहे. आता मी हे मल्टिप्लिकेशन करून देतो तुम्हाला. हा फर्स्ट आहे हा सेकंड हा फर्स्ट याच्या फर्स्ट बरोबर मल्टिप्लाय करा काय तुमच्याकडं कॉस k थीटा इंटू कॉस थीटा. ठीक आहे. पहिला झाला. नंतर फर्स्ट याच्या सेकंड बरोबर काय तुमच्याकडं प्लस आय इंटू कॉस k थीटा इंटू बघा आय तर समोर घेतला इंटू साइन थीटा. ठीक आहे. हा झाला फर्स्ट. आता प्लस आता काय करायचं आपल्याला याचा सेकंड याच्या फर्स्ट बरोबर तर काय तुमच्याकडं आय समोर येईल साइन k थीटा इंटू कॉस थीटा प्लस आता याचा पण आय आहे याचा सेकंड याच्या सेकंड पण आय इंटू आय काय तुमच्याकडं आय स्क्वेअर नंतर कॉस k थीटा सॉरी काय तुमच्याकडं साइन k थीटा इंटू साइन थीटा. ओके. आता आपण काय बनणार आहोत जो रियल पार्ट आहे रियल पार्ट बरोबर कोण कोण रियल पार्ट आहे तुमच्याकडं हा कॉस थीटा याच्याबरोबर आय नाही आहे आणि हा आय स्क्वेअर जो आहे तो काय होऊन जाईल -1. मग हा पण तुमच्याकडे काय नाही आहे रियल पार्ट नाही आहे. मग आता रियल पार्ट बरोबर तुमच्याकडे हा रियल पार्ट झाला तर काय तुमच्याकडे कॉस k थीटा इंटू कॉस थीटा मायनस का कारण आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते मायनस इंटू साइन k थीटा इंटू साइन थीटा. हा झाला पहिला रियल पार्ट. आता आय कुणाबरोबर आहे आय इंटू बघा आय इथं पण आहे आणि आय इथं पण आहे आय बाहेर काढला तर कॉस k
थीटा इंटू साइन थीटा प्लस किती तुमच्याकडे परत येतं साइन के थीटा इंटू कॉस थीटा. ओके, आलं का हे? बघा, कॉस के थीटा इंटू कॉस थीटा मायनस साइन के थीटा इंटू साइन थीटा प्लस आय इंटू दिस. मग हा तुमच्याकडे काय झाला इमॅजिनरी पार्ट आणि हा झाला तुमच्याकडे रिअल पार्ट. आता आपण हे पण पाहिलं होतं काय तुमच्याकडं की कॉस एक्स प्लस वाय असेल तर काय घेतो आपण कॉस एक्स इंटू कॉस वाय. बघा इथं जर प्लस असेल तर मायनस घेतो आपण साइन एक्स इंटू साइन वाय. सेम आहे बघा कॉस के थीटा इंटू कॉस थीटा. ठीक आहे, आता के थीटा म्हणजे कोण तुमच्याकडं इथं एक्स आणि थीटा इक्वल टू किती वाय. मग हा फॉर्म्युला जर मी यूज केला इथं तर काय तुमच्याकडे कॉस के थीटा प्लस 1 आणि सेम तुमच्याकडे साईनचा फॉर्म्युला काय राहतो बघा इथं कुठं इथं लिहितो मी साइन एक्स प्लस वाय असेल तर काय तो तुमच्याकडे साइन एक्स इंटू कॉस वाय प्लस कॉस एक्स इंटू साइन वाय. हा फॉर्म्युला आहे तुमच्याकडे. हा फॉर्म्युला इथं लागू होतो कॉस के थीटा प्लस कॉस के थीटा थीटा. आता हा फॉर्म्युला जर मी इथं पुट केला तर काय तुमच्याकडे कॉस के थीटा प्लस 1. ठीक आहे, आता कॉस के थीटा प्लस 1 म्हणजे काय जर मी थीटा कॉमन काढला इथून दोघातून तर काय के प्लस 1 आणि इथून जर थीटा काढला तर के प्लस 1 थीटा. तर इथं काय झालं तुमच्याकडं की जर मी कॉस थीटा प्लस आय साइन रेस टू के प्लस 1 होता तो तुमच्या अँगलमध्ये आला. ठीक आहे, पॉवर होते पण कशामध्ये आला अँगलमध्ये. जर हा पी ऑफ के म्हणजे बघा एन इक्वल टू के प्लस 1 साठी पण काय झाला हा ट्रू झाला तर पी ऑफ के साठी पण ट्रू आहे. तर आपण सांगू शकतो काय हे जे आहे मॅथमॅटिकल इंडक्शन काय सांगतं तुमच्याकडं की पहिलं एन इक्वल टू 1 साठी ट्रू आहे, एन इक्वल टू के साठी ट्रू आहे, एन इक्वल टू के प्लस 1 साठी ट्रू आहे. तर हा पूर्ण फॉर ऑल एन साठी पण काय असेल ट्रू असेल. म्हणजे मॅथमॅटिकल इंडक्शन मध्ये आपण काय काय प्रूव्ह करतो ह्या एन इक्वल टू 1 साठी एक प्रूव्ह करतो आणि एन इक्वल टू के प्लस 1 साठी प्रूव्ह करतो. ठीक आहे, हे एन इक्वल टू के साठी ऑब्वियस असतं आणि एन म्हणजे ह्या दोघांसाठी जर ट्रू झालं तर फॉर ऑल साठी पण काय होतो तो ट्रू होतो. मग बाय मॅथमॅटिकल इंडक्शन नी पी ऑफ एन साठी पण काय झाला हा ट्रू झाला. मग आपण काय घेतलं तो केस फर्स्ट. बघा केस फर्स्ट साठी सॉल्व्ह झाला तुमच्याकडं. केस फर्स्ट काय होते की केस फर्स्ट मध्ये काय घेतलं होतं आपण पॉझिटिव्ह इंटिजर्स. ठीक आहे, आता दुसऱ्या केसमध्ये आपण पाहूया. तर दुसऱ्या केसमध्ये बघा रॅशनल नंबर काय असू शकतो तुमच्याकडं. आपण काय काय घेतलं होतं रॅशनल नंबर्स एक तर पॉझिटिव्ह इंटिजर असू शकतो किंवा एक तर 0 असू शकतो किंवा एक तर निगेटिव्ह किंवा एक तर पी अपॉन क्यूच्या फॉर्ममध्ये. मग पहिल्या केससाठी ट्रू झालं मॅथमॅटिकल इंडक्शनने. आता पाहूया आपण दुसऱ्या केससाठी. बघा दुसऱ्या केसमध्ये काय तुमच्याकडं एन इक्वल टू 0 घेतो मी. ठीक आहे, तर कॉस थीटा प्लस आय साइन थीटा यांची व्हॅल्यू किती आहे 0. तर बघा कोणत्याही संख्येची पॉवर जर 0 असेल तर आन्सर किती येतो 1. मग बघा इथं 0 पॉवर असल्यामुळे आन्सर किती आला 1. मग याला लिहू शकतो आपण कॉस 0 ची व्हॅल्यू किती असते इथं 1 आणि साइन 0 ची व्हॅल्यू असते 0. मग याला मग लिहू शकतो मी 1 ला कसं लिहू शकतो कॉस 0 प्लस आय साइन 0. का कारण साइन 0 0 आहे आणि कॉस 0 1. मग मी याला असं लिहू शकतो. मग हे एन इक्वल टू 0 साठी पण काय झालं ट्रू झालं. म्हणजे काय झालं ते की 0 जो आहे तो तुमच्या अँगलमध्ये आला इथं. आता बघा 2 केसेससाठी ट्रू झाला. आता 3 केसेस काय राहील तुमच्याकडं एन बी ए निगेटिव्ह इंटिजर्स. काय तुमच्याकडं आता एन कसं असेल तुमच्याकडं निगेटिव्ह इंटिजर्स. मग आता एन जर तुमच्याकडे केस थर्ड आहे एन कसं आहे तुमच्याकडं थर्ड एन कसं आहे निगेटिव्ह. तर मी काय करणार आता निगेटिव्ह म्हणजे काय एन इक्वल टू एखादा नंबर पुट केला मायनस एम. ठीक आहे, निगेटिव्ह व्हॅल्यू पुट करायची आहे. मग एम तुमच्याकडे एम तर पॉझिटिव्ह राहील पण त्याच्या पुढं मायनस असल्यामुळे आपण काय घेतो त्याला निगेटिव्ह. तर तुमच्याकडे बघा थर्ड केस काय येईल एन बी अ निगेटिव्ह इंटिजर. सपोज एन इक्वल टू मायनस एम वेअर एम इज अ पॉझिटिव्ह इंटिजर्स. ठीक आहे, आता पुट करूया आपण कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू एन. आता एनची व्हॅल्यू किती आहे मायनस एम कारण आपण थर्ड केस घेतो आहोत निगेटिव्हची. मग या थर्ड केस काय तुमच्याकडं कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू मायनस एम काय मायनस एम. आता बघा कोणत्याही संख्येची पॉवर जर एम मायनस असेल ए रेस टू मायनस एम तर त्याला आपण खाली आणून पॉझिटिव्ह करू शकतो किंवा खाली जर पॉझिटिव्ह असेल तर त्याला वरती नेऊन काय करू शकतो आपण निगेटिव्ह. मग आता हे निगेटिव्ह असेल तर खाली येऊन काय झालं बघा खाली येऊन काय झालं हे पॉझिटिव्ह झालं पॉवर कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू एम. आता आपल्याला माहिती आहे कॉम्प्लेक्स नंबर झाला
हा रिअल पार्ट आणि हा इमॅजिनरी पार्ट. आपण पाहिलं काय की जर कॉम्प्लेक्स नंबर असेल आणि डिनोमिनेटरला जर असेल तर आपण काय कशाने सॉल्व्ह करतो, रॅशनलायझेशन. कशाने, रॅशनलायझेशन. मग बघा रॅशनलायझेशन कसं सॉल्व्ह करतो आपण, इथं जर प्लस असेल तर इथं काय घेतो आपण, मायनस. मग कॉस एम थीटा मायनस आय साइन एम थीटा. बघा इथं पण काय केलं आपण, एम जो आहे तो समोर येऊन गेला, आपण प्रूव्ह केला. आता पॉझिटिव्ह असेल तर काही प्रॉब्लेम नाही. मग हा एम जो आहे कॉस एम थीटा प्लस आय साइन एम थीटा. आता आपण रॅशनलायझेशन सॉल्व्ह करणार. बघा इथं प्लस होता म्हणून आपण काय घेतला, इथं मायनस. मग आपण इथं हा वरचा मल्टिप्लिकेशन करा, 1 इंटू दिस कॉस एम थीटा मायनस आय साइन एम थीटा. आणि खालचा काय तुमच्याकडे बघा, आपण असं पण पाहिलं तो काय, एक्स प्लस आय वाय इक्वल टू काय, याला जर आपल्याला हे करायचं असेल रॅशनलायझेशनमध्ये, एक्स मायनस आय वाय अपॉन एक्स मायनस आय वाय. मग खालचा फंक्शनमध्ये काय तुमच्याकडे डायरेक्टली एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तर खाली काय तुमच्याकडे रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर. मग करा इथं रिअल पार्ट कोण होता तुमच्याकडं, इथं कॉस एम थीटा आणि इमॅजिनरी पार्ट कोण होता, साइन एम थीटा. मग कॉस स्क्वेअर एम थीटा प्लस साइन स्क्वेअर एम थीटा खाली आला आणि वरती काय तुमच्याकडे कॉस एम थीटा मायनस आय साइन एम थीटा. मग इथं आला बघा कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू किती असते, इथं 1. बघा याची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे, टोटली 1. मग काय तुमच्याकडे कॉस एम थीटा, इथं काय आलं बघा, इथं जर समजत असेल तर आपल्याकडे काय काय आलंय, कॉस एम थीटा मायनस आय साइन एम थीटा. आता आपल्याला काय करायचं आहे की एम आणायचं आहे बघा एमसाठी. तर तुमच्याकडे इथं काय होतं की कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू किती पॉवर आहे, मायनस एम. आता तो अँगलमध्ये आला पाहिजे आपल्याकडे मायनस. तर त्यासाठी काय करूया आपण बघा, आपल्याकडे जे आहे ना कॉस मायनस एम इक्वल टू कॉस एम, म्हणजे निगेटिव्ह जर कॉसमध्ये असेल तरी पण त्याची व्हॅल्यू किती असते, पॉझिटिव्ह. याला लिहू शकतो आपण, आता कॉस एम आहे तर याला असं पण लिहू शकतो काय, मायनस एम थीटा. ठीक आहे. आणि हा तर काय तुमच्याकडं हा मायनस, बघा साईनमध्ये होत नाही असं, साईनमध्ये काय ना साईन मायनस एम थीटा इक्वल टू मायनस साइन एम थीटा. मग जर साईनच्या अँगलमध्ये जर मायनस असेल तर मायनस समोर येतो, पण कॉसच्या अँगलमध्ये जर मायनस असेल तर काही फरक पडत नाही. म्हणजे कॉसचं मायनस असो किंवा प्लस असो त्याचा आन्सर येतो प्लसच. मग हा मायनस इकडे गेला तर काय तुमच्याकडे प्लस आय साइन मायनस एम थीटा. ठीक आहे. बघा आलं का, इथं पण एम आला, इथं पण एम आला. म्हणजे आपण काय केलं होतं, इथं कॉस रेस टू एम मायनस एम घेतला होता, तो समोर येऊन काय झाला, मायनस एम थीटा प्लस आय मायनस एम थीटा. ठीक आहे. म्हणजे हे ट्रू झालं तुम्हाला कशासाठी, बघा कॉस मायनस एम थीटा प्लस आय साइन मायनस एम थीटा आणि मायनस एमची व्हॅल्यू किती आहे तुम्ही पुट केली होती, एन. इथं पण एन. बघा हे केस थर्डमध्ये पण प्रूव्ह झालं की काय तुमच्याकडे पहिल्या केसमध्ये पॉझिटिव्हसाठी प्रूव्ह झालं, झिरोसाठी प्रूव्ह झालं, निगेटिव्हसाठी पण प्रूव्ह झालं. ठीक आहे. पॉझिटिव्हसाठी आपण मॅथमॅटिकल इंडेक्शन वापरलं, झिरोसाठी तर डायरेक्ट झालं, आणि निगेटिव्हसाठी काय तुमच्याकडं एन इक्वल टू मायनस एम घेऊन केलं आणि नंतर रॅशनलायझेशन वापरून त्याचं सॉल्व्ह केलं तर तुमच्याकडे काय झालं, हा पण ट्रू झाला. आता आपल्याला चौथी केसेसमध्ये काय तुमच्याकडे एन इक्वल टू पी अपॉन क्यूच्या फॉर्ममध्ये राहील, लास्ट जी केस 4 आहे. बघा आता जो केस 4 आहे तुमच्याकडे काय आहे की एन हा रॅशनल नंबर आहे. आता कसा आहे, रॅशनल नंबर पी अपॉन क्यूच्या फॉर्ममध्ये. तर क्यू कसा पाहिजे तुमच्याकडे, पॉझिटिव्ह इंटिजर्स, आणि पी पण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असू शकतो इथं, पण क्यू कसा पाहिजे, पॉझिटिव्ह इंटिजर्स. तर पहिला आपण क्यू घेऊन पॉझिटिव्ह घेऊया, क्यू इज अ पॉझिटिव्ह इंटिजर्स घेऊया. आता आपण फर्स्ट क्यू घेऊन करूया. बघा मी काय कन्सिडर केलं, थीटा अपॉन क्यू प्लस आय साइन थीटा अपॉन क्यू रेस टू क्यू. काही फरक पडतो का, नाही. बघा इथं कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू क्यू अपॉन क्यू करू शकतो, क्यू अपॉन क्यू 1. तर मी काय केलं, फक्त कॉस क्यू समोर आणला प्लस कोणता समोर आणला, सॉरी वरचा खालचा आणला, प्लस आय साइन 1 अपॉन क्यू थीटा रेस टू काय आला तुमच्याकडं क्यू. काही फरक पडत नाही. आपण फक्त ॲडजस्टमेंट केली काय, थीटा अपॉन क्यू, म्हणजे त्याचा आन्सर सेमच येतो. तर कॉस थीटा, आता हा क्यू समोर आला तर काय तुमच्याकडे बघा याची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडं, कॉस थीटा अपॉन क्यू प्लस आय साइन थीटा अपॉन क्यू रेस टू क्यू. तर क्यू समोर आला तर क्यू क्यू गेट कॅन्सल, तर कॉस थीटा प्लस आय साइन थीटा आला. ठीक आहे. आता आपण काय करणार आहे बघा, कॉस थीटा प्लस आय साइन थीटाची व्हॅल्यू किती आली, कॉस थीटा अपॉन क्यू प्लस आय साइन थीटा अपॉन क्यू रेस टू क्यू. आता आपण दोन्ही साईडचं क्यू रूट घेऊया.
काय घेऊया क्यूथ रूट, म्हणजे दोन्ही साईडनी काय घेऊया बघा, याची पण पॉवर घेऊया, काही नाही 1 आहे, त्याचा क्यूथ रूट घेतला तर काही तुमच्याकडे 1/q होऊन जाईल, याचा काही फरक पडत नाही 1/q. इथं पण घेतलं तर काही तुमच्याकडे बघा हा रेस टू क्यू होता पॉवर. आता याचं जर मी क्यूथ रूट घेतला, काय घेतला क्यूथ रूट, तर क्यू घेत कॅन्सल, राहिलं काय तुमच्याकडं कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू 1/q इक्वल टू हा क्यूथ कॅन्सल झाला, कॉस थीटा अपॉन क्यू प्लस आय साइन थीटा अपॉन क्यू राहिला. ठीक आहे. आता आपण काय करणार आहे की हे आल्यानंतर आपण दोन्ही साईडनी पी पॉवर करूया. बघा काय घेतलं मी आता पी पॉवर. आता इकडे तुमच्याकडे काय होता कॉस थीटा प्लस आय साइन थीटा 1/q होता ना, आता मी दोन्ही साईडची पॉवर पी करतो. इथं पण पी केली आहे आणि इकडच्या साईडची पण काय करावं लागेल मला पी पॉवर करावं लागेल. बघा पी पॉवर केली मी, आता पी मध्ये आणू शकतो आपण. बघा इथं काय तुमच्याकडे कॉस पी आला तर कॉस पी थीटा अपॉन क्यू प्लस आय साइन पी थीटा अपॉन क्यू. तर कॉस काय झाला तर हा पी अपॉन क्यू थीटा प्लस आय साइन पी अपॉन क्यू थीटा आलं का आहे पी अपॉन क्यू. तर तुमच्याकडे काय घेतलं तुम्ही कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू पी अपॉन क्यू, तर ते कसं आलं तुमच्याकडं समोर आलं. म्हणजे काय आलं तुमच्याकडं कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू जर तुमच्याकडं पी अपॉन क्यू असेल तर ते समोर येतं काय तुमच्याकडं कॉस पी अपॉन क्यू थीटा प्लस आय साइन पी अपॉन क्यू थीटा. ठीक आहे. म्हणजे कोणताही नंबर असो तुमच्याकडे रॅशनलमध्ये, तर रॅशनल नंबर जर असेल तर ते तुमच्याकडे काय होतो हे प्रूव्ह. मग आता फ्रॉम 4 कंडिशन 4 केसेस, चारही केसेसमधून काय तुम्ही रिझल्ट काय झाला तुमच्याकडे लास्टला की तुमच्याकडे जर कॉस थीटा प्लस आय साइन थीटा असेल आणि त्याची पॉवर कोणतीही असो n, तर पॉवर काय येते समोर कॉस थीटा n थीटा प्लस आय साइन n थीटा. ठीक आहे. हे आपण प्रूव्ह केलेलं आहे डी मॉरियस थेरम. आता या डी मॉरियस थेरमसाठी आपण एक्झाम्पल पाहूया. पहिलं रिझल्ट बघूया की फर्स्ट रिझल्ट काय आहे तुमच्याकडं n पॉझिटिव्ह असेल तर तुमच्याकडे कॉस थीटा मायनस आय साइन n थीटा असेल. ठीक आहे. तर इथं मायनस आहे n थीटा, तर तुमच्याकडे n समोर येत आणि काय कॉस n थीटा मायनस n सी थीटा, काही फरक पडत नाही. सपोज तुमच्याकडे कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू मायनस n असेल तर मायनस पॉवर समोर येते, पण मायनस पॉवर बघा इथं हा जर कॉस मायनस n थीटा राहील मायनस आय साइन n थीटा. आपल्याकडे काय आहे की जर कॉसमध्ये मायनस जरी असेल तरी आपण कसं लिहितो इथला प्लस लिहितो, मायनस असेल तरी प्लस लिहितो मायनस आय साइन n थीटा. म्हणून इथं बघा कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू पॉवर जर मायनस असेल तर कॉस मायनस पाहिजे होता, पण कॉस मायनस असेल किंवा प्लस असेल काही फरक पडत नाही, आणि मायनस आय साइन थीटा. कारण इथं बघा साइन जो मायनस असेल इथं मायनस साइनचा असेल तर बाहेर येऊ शकतो. म्हणजे काय तुमच्याकडे बघा इथं लिहून देतो तुम्ही कॉस मायनस n थीटा असेल तर कॉस n थीटा जर राहतो, म्हणजे मायनस जरी अँगल असेल तर काही फरक पडत नाही, पण साईनमध्ये जर मायनस n थीटा असेल तर तुमच्याकडे मायनस बाहेर येतो साइन n थीटा. बघा हा दोघात फरक आहे. म्हणजे कॉसच्या अँगलमध्ये मायनस येऊ किंवा प्लस येऊ ॲन्सर तर प्लसच येतो, पण साईनमध्ये जर मायनस आला तर समोर मायनस येतो. दुसरं पाहूया कॉस थीटा मायनस आय साइन थीटा रेस टू मायनस असेल n, तर कॉससाठी काही फरक पडत नाही, पण जर आपल्याकडे हा मायनस समोर येणार आहे मायनस तो nचा आणि हा मायनस 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 काय झाला प्लस, तर आपल्याला हे प्रॉपर्टी पुढे वापरायचं आहे. बघा आता क्वेश्चन आहे, आता हे क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये आलेलं आहे. बघा दोघांपैकी एक येतो किंवा दोन्ही पण येऊ शकतात तुमच्या पेपरमध्ये. बघा पहिला क्वेश्चन काय आहे, सिम्प्लिफाय युजिंग डी मॉरियस थेरम. ठीक आहे. डी मॉरियस थेरमचा वापर करून आपल्याला याचा आन्सर काढायचा आहे. बघा पहिला काय आहे तुमच्याकडं कॉस थीटा प्लस आय साइन 3 थीटा रेस टू 8 कॉस 4 थीटा मायनस आय साइन 4 थीटा रेस टू मायनस 2. ठीक आहे. आपण लिहून घेतला पहिला, कन्सिडर केला फर्स्ट. आता बघा हा 3 जो आहे, आता पहिला आपल्याला काय करावं लागेल कॉस थीटा पहिला बेस सेम करावं लागेल. म्हणजे बेस सेम असेल, सपोज इकडे m असेल इकडे n असेल तर आपण करू शकतो a रेस टू m प्लस n. पहिलं बेस सेम करावं लागेल. बघा याचा बेस सेम नाही आहे, कॉस 3 थीटा प्लस आय साइन 3 थीटा आहे आणि इथं कॉस 4 मायनस आय साइन 4 आहे, तर इथं बेस सेम नाही आहे, तर पहिलं बेस सेम करावं लागेल या दोघाचा. तर बेस सेमसाठी हा 3 जो आहे डी मॉरियस थेरम काय सांगतो तुमच्याकडं की हा जर 3 असेल त्याला वरती घेऊन जाऊ शकतो आपण, हा इथला 3 आणि इथला 3, म्हणजे वरची पॉवर खाली पण आणू शकतो आणि खालची जो अँगल आहे तो वरती पण घेऊन जाऊ शकतो जर सेम असेल तर. मग इथं पण 3 आहे इथं पण 3 आहे,
दोन्ही 3 वरती घेऊन गेलं पॉवरला, तर काय येईल तुमच्याकडे राहिलं cos थिटा प्लस आय साइन थिटा आणि हा 3 वरती गेला रेस टू पॉवर किती 8. सेम इथं पण आहे, इथं cos 4 थिटा होता पण आपल्याला -4 पण घेऊ शकतो इथं, आणि इथं साइन हा मायनस जो अँगल आहे तुमच्याकडं हा मायनस या 4च्या मध्ये घेऊन जाऊ शकतो. म्हणजे काय होऊन जाईल तुमच्याकडं बघा, इथं एक स्टेप मी एक्स्ट्रा घेतो, cos 3 थिटा प्लस आय साइन 3 थिटा आहे रेस टू 8 आहे. ओके, आणि दुसऱ्यामध्ये काय आहे तुमच्याकडे बघा, cos 4 थिटा आहे प्लस आता हा जो मायनस आहे मी समोर घेऊन जातो आय साइन -4 थिटा. काय घेतलं मी मायनस, तर इथं पण काय घेऊ शकतो, हा -4 घेऊ शकतो आपण. ठीक आहे, इथं जागा नसेल मी पुढे लिहितो एक स्टेप. बघा दुसऱ्यासाठी काय तुमच्याकडं कॉस हा +4 थिटा आहे, त्याला असं लिहू शकतो मी -4 थिटा, कारण साइन कॉसमध्ये मायनस असो किंवा प्लस असो काही फरक पडत नाही, पण कॉसमध्ये बघा साईनमध्ये हा मायनस होता समोर गेला आय साइन -4 थिटा. ठीक आहे, रेस टू किती तुमच्याकडे -2. म्हणून मी काय केलं, cos 4 थिटा आहे त्याला -4 घेतला आणि हा मायनस समोर घेतल्यानंतर हा प्लस झाला, मग काय घेतलं वरती -4. आता करू शकतो आपण cos थिटा प्लस आय साइन थिटा रेस टू किती 3 × 8 24 आणि सेम -4 × -2 किती -8. आता दोघांचा बेस सेम झाला, cos थिटा प्लस आय साइन थिटा cos थिटा प्लस आय साइन थिटा. जर दोघांचा बेस सेम असेल तर पॉवरची काय होते ॲडिशन, तर किती झाला cos थिटा प्लस आय साइन थिटा पॉवर 24 + 8 किती 32. आता आणू शकतो आपण खाली 32. बघा डी मॉरिस थेरमनुसार काय आणू शकतो, हा 32 पॉवर समोर येईल 32 प्लस आय साइन cos 32. ठीक आहे, हा पहिला झाला. आता आपल्याला सेकंडमध्ये पण सेम करायचं आहे. पहिलं याचंच डायरेक्ट सॉल्व्ह होत नाहीये, याला पहिलं आपल्याला सेम बेस आणावं लागेल. ठीक आहे, तर सेम बेस आणण्यासाठी बघा पहिला क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन काय तुमच्याकडे cos 2 थिटा मायनस आय साइन 2 थिटा 7 cos 3 थिटा प्लस आय साइन 3 थिटा रेस टू -5 हा क्वेश्चन आहे तुमच्याकडे. ठीक आहे, चला सॉल्व्ह करूया. बघा ही पहिली स्टेप, तुमच्याकडे किती पॉवर आहे 7. आता पहिलं आपल्याला सेम बेस करण्यासाठी काय करावं, आधी पॉवर सगळं वरती घेऊन जावं लागेल. हा 2 आहे पण इथं मायनस असल्यामुळे आपल्याला मायनस पॉवर वरती घेऊन जावं लागेल. बघा हा 7 तर सेम आहे, मी याच्यातली पहिलं 2 पॉवर वरती घेऊन जातो, पण 2 कसं घेऊन जावं लागेल मला मायनस, का कारण इथं मायनस साईन आहे. मग cos थिटा प्लस आय साइन थिटा पॉवर -2 वरती घेऊन गेलो, आपल्याकडे 7 पॉवर तर पहिलंच आहे. परत सेम इथं काही घेऊन जायची गरज नाही कारण रेडीमेड हे प्लस आहे, तर 3 या वरती घेऊन गेलो. बघा इथं 3 वरती घेऊन गेलो मी, आणि पहिलं रेस टू -5 सेम आहे. सेम बेस करण्यासाठी परत आपल्याकडे इथं किती आहे तुमच्याकडे 4. इथं पण प्रॉब्लेम नाही कारण इथं पण प्लस आहे, तर 4 वरती घेऊन गेलो, काय राहिलं 4 × 12. पण इथं बघा मायनस असल्यामुळे आपल्याला काय घेऊन जावं लागेल -5 वरती घेऊन जावं लागेल, कारण इथं मायनस साईन. मग काय घेऊन गेलो मी -5 साईन वरती घेऊन गेलो, तर -5 × -6. आता यांचं फक्त मल्टिप्लिकेशन करूया. बघा पहिलं काय सगळ्यांचा बेस सेम झाला, आता -2 × 7 किती -14, नंतर 3 × -5 -15, नंतर 4 × 12 48, नंतर -5 × -6 13. आता सगळ्यांचे बेस सेम झाले. बघा पहिलं काय करणार आपण की वरचं सॉल्व्ह करणार, सगळ्यांचा बेस सेम आहे, तर जर मल्टिप्लिकेशनमध्ये असेल तर काय होईल ॲडिशन. तर पहिलं काय तुमच्याकडे cos थिटा प्लस आय साइन थिटा. बघा पहिलं बघा या 2 आहे, 2 संख्या, हे वरती आल्यावर काय होणार आहे +-14 आणि +-14 15. ठीक आहे, दोघांचं काय केलं मी ॲडिशन, का कारण वरचं मल्टिप्लिकेशन होतं. आता डिव्हिजनमध्ये असेल, याला कसं जर लिहायचं असेल तर a⁻m × a⁻n अपॉन a⁻l × a⁻p असेल. याला कसं लिहिणार आपण, बघा या वरचं दोघांचं कसं येईल तुमच्याकडे a⁻m + n. आता सेम हा l आहे, डिवायला असल्यामुळे हा मायनसला जाईल, आणि हा p पण डिवायला असल्यामुळे हा पण कशाला जाईल मायनसला. तर सेम इथं बघा पहिलं मल्टिप्लिकेशनमध्ये वरचं होतं, दोघांची ॲडिशन केली. आता डिव्हिजनवाले वरती जाऊन काय होणार आहे -48 आणि खाली किती +30, हा वरती जाऊन काय होणार आहे -30. ठीक आहे, आता बघा इथं टोटलचा आन्सर किती येईल तुमच्याकडे -14 -15 -48 -13, तर टोटलचा आन्सर किती आला -107. आता -107 समोर पॉवरला आलं, तर इथं काय तुमच्याकडे बघा cos -107
थीटा प्लस आय साइन -107 थीटा. ओके, तर हा बघा कॉसमध्ये मायनस असेल तर काही फरक पडत नाही, मायनसचा प्लस होऊन गेला. पण साईनमध्ये जर मायनस असेल तर ते समोर येऊन जातं. बघा समोर आला तर हे झालं तुमच्याकडं ॲन्सर. ठीक आहे, समजला असलेला हा क्वेश्चन. सेम असा 1-2 क्वेश्चन पाहूया अजून आपण. हा पण पेपरला आलेला आहे क्वेश्चन, हा पण IMP आहे. बघा हा क्वेश्चन जो आहे काय तुमच्याकडं 1 + I√3 raised to 8 प्लस -1 I√3 raised to 8 दाखवायचं आपल्याला किती -256 याची व्हॅल्यू. चला आता आपण व्हॅल्यू दाखवूया. पहिल्याला सॉल्व करूया. बघा किती पॉवर, याला डायरेक्ट जर आपण 8चा पॉवर काढत गेलो तर आपल्याला दिवसभर लागेल. पण आपल्याला इथे याला कशाची डिमॉरियस थेरमचा वापर करून आपल्याला सॉल्व करायचा आहे. तर पहिलं काय तुमच्याकडे हा पार्ट LHS आपण कन्सिडर केला. ठीक आहे, दाखवायचं किती याचा आन्सर -256. तर बघा पहिलं कन्सिडर केला आपण फर्स्ट पार्ट हा वाला. आता बघा आपल्याला काय करायचं आहे की आपण हे पाहिलं होतं पोलार फॉर्ममध्ये. पोलार फॉर्म काय होता आपल्याकडं Z = R cos थीटा प्लस I sin थीटा हा होता ना. याला कन्वर्ट करू शकतो आपण पोलार फॉर्ममध्ये. तर बघा पोलार फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी पहिलं आपण काय करूया, हा जो नंबर आहे तुमच्याकडं Z = किती 1 + I√3 म्हणजे हा कशामध्ये आहे x + IY मध्ये आहे. तर आपण काय करूया याला की मॉड ऑफ Z काढूया. म्हणजे R ची व्हॅल्यू काढूया. किती तुमच्याकडं √1² + √3². तर किती येतो तुमच्याकडे हा √1 + 3 = √4 म्हणजे किती आला हा 2 आला आहे सर. ठीक आहे, तर मॉड्युलस काढून घेतलं मी. तर मी आता मॉड्युलसनी मल्टिप्लाय करणार आहे. बघा तुमच्याकडं 1 आता किती 1 + I√3 raised to 8 आहे ना. तर मी काय केलं याला 2 ने मल्टिप्लाय केलं आणि 2 ने डिवाइड केलं. ठीक आहे, कारण हे काय आपण अचानक नाही आलं, फक्त आपण काढून घेतलं कारण आपल्याला याच्यामध्ये बसवायचं आहे, या कॉम्प्लेक्स नंबरमध्ये बसवायचं आपल्याला. तर काय घेतलं आपण 2 ने मल्टिप्लाय केलं इथं आणि 2 ने डिवाइड केलं. ठीक आहे, मग 2 मल्टिप्लाय केल्यानंतर 2 बाहेर आला आणि डिवाइड केला, कारण आपण 2 आणि 2 कॅन्सल होऊ शकतो. मग काय करणार आपण 2 ने डिवाइड केल्यानंतर हा 1/2 झाला आणि हा √3/2. इथं पण सेम 2 बाहेर काढला, याला पण किती 2 ने डिवाइड करा आणि याला पण 2 ने डिवाइड करा. ठीक आहे, पॉवर 8 तर सेमच राहील. बघा 2 समोर आला, 1/2 ची व्हॅल्यू किती असते cos π/3. मला कशामध्ये कन्वर्ट करायचं होतं पोलार फॉर्ममध्ये आणायचं आहे, म्हणजे कॉस आणि साईनमध्ये आणायचं आहे. तर आपण डिमॉरियस थेरम वापर करू. बघा 1/2 कुणाची व्हॅल्यू असते cos π/3 ची प्लस I ला I √3/2 कशाची व्हॅल्यू असते sin π/3 ची व्हॅल्यू असते. प्लस सेम हा 2 समोर इथं आला, परत 1/2 व्हॅल्यू कशाची असते cos π/3 ची, हा मायनसला मायनस, प्लस सेम √3/2 व्हॅल्यू कशाची असते sin π/3 ची. म्हणजे बघा cos π/3 ची व्हॅल्यू असते 1/2 आणि sin π/3 ची व्हॅल्यू असते √3/2. तर 1/2 आणि √3/2 ला मी साइन आणि कॉस मध्ये कन्वर्ट केलं. बघा आलं हे. आता करू शकतो आपण. बघा 2 दोघात पण आहे. ठीक आहे, ब्रॅकेटचा किती पॉवर 8 आहे, इथं पण 2 समोर आहे. बघा आता मला 2 समोर घ्यायचं आहे, तर मग मला हा पॉवर साईड घ्यावा लागेल. म्हणजे बघा इथं 2x आहे प्लस 4y. सपोज मला काय किती 3 पॉवर आहे. सपोज मला 2 बाहेर घ्यायचं, तर 2 कसं येईल तुमच्याकडे 3 पॉवर साईड येईल. इथं राहिला x, 2 बाहेर आलाय तर 2y⁻3. मग ज्यावेळेस मी कॉमन जो असेल तो बाहेर काढताना ते पॉवर साईड बाहेर येतो. मग तुमच्याकडे 2 कॉमन होता इथं, तर पॉवर साईड बाहेर आला किती 2⁸ इथं बाहेर आला. मग 2⁸ आला, इथं काय राहिलं तुमच्याकडे कॉस. आता हा जो 8 आहे तो पॉवरला जाईल. ठीक आहे, 8 समोर आला तर किती 8π/3 प्लस I sin 8π/3. म्हणजे हा पॉवर जो होता डिमॉरियस थेरमनुसार समोर आला आणि सेम पुढच्या याच्यात पण 2 कॉमन होता, बाहेर आल्यानंतर तो पॉवर साईड येईल आणि हा 8 जो आहे तो अँगल आला. ठीक आहे, 8π/3 मायनस I sin 8π/3. ठीक आहे, आता जर मी कॉमन काढला तर 2⁸ सगळ्यात आहे बाहेर काढला. बघा I sin 8π/2 प्लस होता मायनस I sin 8π/3 मायनस आहे तर कॅन्सल झालं. राहिलं काय तुमच्याकडं 2⁸ cos 8π/3 प्लस 2⁸ cos 8π/3. 2 टाइम्स आहे तुमच्याकडं, तर 2 टाइम्स असल्यामुळे काय 2 टाइम्स cos 8π/3.
बघा इथं 2⁻8 बाहेर आला, हा एक, या दोघांची ॲडिशन करायची मला, तर किती तुमच्याकडं cos 8π/3 प्लस cos 8π/3, या दोघातून तर 2⁻8 कॉमनच आहे, मग काय तुमच्याकडे हे 2 टाइम्स cos 8π/3 हे झालं 2 टाइम्स, म्हणजे ही स्टेप आली. ठीक आहे. आता 2⁻8 म्हणजे किती 512. आता टू cos π/3. ठीक आहे. आता हा 2 पण म्हणजे 2�9 झाला. किती झाला हा 2�9. 2�9 किती असतो 512. आता cos 8π/3 ला कसं लिहू शकतो बघा मी, cos 8π/3 आहे, याला लिहू शकतो आपण cos 3π - π/3. तर याची व्हॅल्यू किती येते तुमच्याकडं 8π/3. का, कारण 3 × 3 9π/3, तर मायनस पाय, तर किती झालं तुमच्याकडे 8π/3. तर बघा कॉसमध्ये जर पायच्या मल्टिपलमध्ये असेल तर चेंज होत नाही, कॉसचा कॉसच राहतो π/3. पण cos 3π/3 म्हणजे काय तुमच्याकडं थर्ड क्वाड्रंटमध्ये, म्हणजे बघा इथं तुम्हाला डायग्रामॅटिक सांगतो की 3π, बघा फर्स्ट पाय, नंतर 2π आणि 3π, म्हणजे कशामध्ये आलं तुमच्याकडं याच्यामध्ये, आणि इथं कॉस किती असतो निगेटिव्ह असतो, म्हणून त्या आन्सरमध्ये काय तुमच्याकडं निगेटिव्ह, म्हणजे -cos π/3. cos π/3 ची किती व्हॅल्यू असते परत 1/2, आणि हा मायनस समोर, मग किती तुमच्याकडे जर भाग दिला 2 ने आणि 512 ला, तर मायनस किती आला तुमच्याकडे -256. ठीक आहे. हे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता, तुम्हाला समजली असेल फक्त मेथड. आता आपण लास्टचं एक एक्झाम्पल पाहूया. बघा हा पण क्वेश्चन पेपरमध्ये आलेला आहे. 1/√2 प्लस I/√2⁻10 प्लस 1/√2 मायनस I/√2⁻10. आता हे पण तुम्हाला डायरेक्टली सॉल्व्ह होणार नाही, याला परत आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं, डिमॉरिससाठी कॉस आणि साईनमध्ये कन्वर्ट करावा लागतो. परत से 1/√2, बघा 1/√2 कुणाची व्हॅल्यू आहे cos π/4 ची, इथं लिहून देतो मी, cos π/4 ची व्हॅल्यू किती असते 1/√2, आणि sin π/4 ची पण व्हॅल्यू किती असते 1/√2. जर मी कन्वर्ट करून घेतो बघा 1/√2 ची व्हॅल्यू पुट केली मी cos π/4 प्लस सेम I 1/√2 ची व्हॅल्यू sin π/4⁻10, परत सेम इथं cos π/4 मायनस I sin π/4. ठीक आहे. कारण की हे डायरेक्ट सॉल्व्ह होणार नव्हता, याला पहिलं कॉस आणि साईनमध्ये कन्वर्ट केलं. आता बघा हा 10 पावन होता, तो समोर आला, काय झालं तुमच्या cos 10 π/4 प्लस I sin 10 π/4. परत सेम इकडे बघा तुमच्याकडे काय 10 समोर आला, cos 10 π/4 मायनस I sin 10 π/4. तर इथं बघा I sin 10 π/4 आणि हा प्लस होता आणि हा मायनस कॅन्सल झाला. राहिलं काय तुमच्याकडं cos 10 π/4 प्लस cos 10 π/4, तर किती 2 टाइम्स cos π/4 म्हणजे भाग दिला 2 ने, तर तुमच्याकडे किती झाला हा 5 झाला. तर राहिलं काय 2 टाइम्स cos π/2. बघा cos π म्हणजे cos π/2 च्या मल्टिपलमध्ये असेल, म्हणजे का फॉर एक्झाम्पल 2 × cos 5 × π/2. ठीक आहे. आता cos π/2 ची व्हॅल्यू किती असते 0, आणि त्याच्या कोणत्याही मल्टिपलमध्ये अँगल असेल तर त्याची आन्सर किती असते 0. मग किती 2 × cos π/2 0 = 0. तर काय आन्सर आला याचं तुमच्याकडे टोटली सिम्प्लिफाय करून 0. ठीक आहे. तर बाकी तुम्ही या टाईपचं आलं डिमॉरिस थेरममध्ये सेम असा जर क्वेश्चन आला तर तुम्ही सेम सॉल्व्ह करू शकता. थँक्यू. ठीक आहे. पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया nth रूट ऑफ युनिटी, कारण या लेक्चरमध्येच घेतला असतं पण हा मोठा झाला असता, कारण nth रूट ऑफ युनिटी पण मोठा टॉपिक आहे, त्याच्यावर एक व्हिडिओ बनेल, आपण नेक्स्ट व्हिडिओ nth रूट ऑफ युनिटीवर बनवूया. ठीक आहे. थँक्यू.